हॅलो अगेन. सो आता रात्रीचे 10 वाजलेत आणि आता आम्ही चाललोय शोभेची दारू बघायला आमच्या गावामध्ये. तर किमान तो अर्धा एक तासाचा प्रोग्राम असतोच. तर मी दाखवायचा प्रयत्न करेल की कसा होता तो आणि तुम्ही प्लीज सांगा मला ते एन्जॉय केलं की नाही शोभेची दारू. तर चला बघूया. शोभेची दारू इकडे व्हायची आहे पण अख्खं गाव बघू शकता की किती जागा आहे. तर गुड मॉर्निंग वन्स अगेन. आणि जसं की ब्लॉगची स्टार्ट करून झालेली आहे तर आता सकाळच्या नाश्त्याची वेळ झाली. आज खूप उशीर झाला. रात्री ऑर्केस्ट्रावरनं खूप लेट आलो आम्ही, 1 वाजला. तर त्याच्यामुळे आता सकाळी उठून अजून आंघोळ तर झाली नाहीये. विदाऊट आंघोळी नाश्त्याचे बसलेलं आहे. आज इडली स्पेशल नाश्ता सकाळ सकाळ, इडली आणि चटणी. आणि याच्यानंतर जायचंय शेतातले कांदे गाठायला. म्हणजे आता आमचे कांदे निघायला आले तर माझी पूर्ण फॅमिली आता या 2 दिवसाच्या सुट्टीमध्ये थोडी हेल्प पप्पांना पण करणार. कालपर्यंत तुम्ही लोकांनी बघितलं ना कशा साड्या घालून मिरवत होत्या. आता बघा हालत बघा यांची. थांब जरा. हिचा फेस काफचा मागचा फेस आहे पण कळेल. बसली मम्मी कसं वाटतंय? दमलीस नाही ग. तुम्ही बघू शकता खूप ऊन आहे ते. विदाऊट काय स्कार्फ घेता काहीच घेता आपण उतरू शकत नाही शेतामध्ये. आम्ही स्लीव्स वगैरे घातले. मगासपासून स्कार्फ बांधून होतो. आता ऑलमोस्ट सगळे भरपूर कांदे काढून झालेले तिथे. हे काय प्रकार आहे दादा हा उपटण्याचा? कांदे उपटणे, त्यानंतर त्यांना काटायचं, त्यानंतर काठायचे तिकडे चालले आणि मग करून इकडे बराच तिथे जे चाललंय काठायचं काम चाललंय. म्हणजे कांद्यांचं काटणं म्हणजे काय करायचं दादा? पात कापायची. पात कापायची म्हणजे काटणं. तर ते तिकडे. आणि मग ही जी बराखी बनवली आहे, ही जी अशी पूर्ण बराखी बनवली त्याच्यात कांदे साठवून ठेवायचे. प्रशांत दादा आणि वंटी दादाला पण कामाला लावले. पहिल्यांदा काम करत असं वाटतं मला. याला नाही सवय, याला आहे सवय. पहिल्यांदा काम करत असं वाटतं मला. त्याच्यामुळे वंटी दादा माझ्यासारखंच आहे. म्हणजे मी पण पहिल्यांदा आली. ही काल होती ना पिंक साडी मध्ये तयार झालेली, आज असा अवतार. कांदे काढतोय ना आपल्या मोकळ्या. आता पाऊस येण्याची शक्यता आहे पूर्णपणे. तुम्ही बघू शकता
पूर्ण दिसतंय. आणि इथे कांदे झाकण्याची जी गडबड चालू आहे अख्ख्या घरातल्यांची. एकाच ठिकाणी अख्खी घरातले दिसत असतील तुम्हाला सगळ्यांना. ढग पण काळे झालेत पूर्ण. पाऊस पडण्याची शक्यता आहे. लहान पोरांचं सगळेच मदत. ढगाचा आवाज येतच असतो. माहिती सगळं विचार करूनच आणतो आम्ही. बांधलेले कोणच नाही जा चांगलं हो इथं जायचं. टू थ्री हे काम करा तिघीने ललूताईवर पाणी टाका. हे पटकन टाका तिच्यावर पाणी.